नमस्कार. आपण आपल्या मुलांना रोज काही ना काहीतरी हेल्दी खायला देण्याचा प्रयत्न करत असतो, पण फक्त पोट भरलं म्हणजे झालं का? तर अजिबात नाही. प्रत्येक भाजी, घटक किंवा डाळी, कडधान्य याचं सगळ्याचं काम वेगळं वेगळं असतं आणि ते शरीरात जाऊन वेगळं काम करत असतं. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 अशा हेल्दीज रेसिपी ज्या 1 वर्षाच्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंतसाठी खूप फायदेशीर आहेत. आणि मी फक्त रेसिपीज सांगणार नाही आहे, तर त्यामागचं सायन्ससुद्धा सांगणार आहे, जे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंट, इम्युनिटी, एनर्जीसाठी एकदम बेस्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला माझ्या किचनमध्ये. या रेसिपीमध्ये बीटरूट, स्वीट पोटॅटो, पनीर आणि पोहे आहे. बीटरूटमध्ये फॉलेट, आयरन आणि न्यूट्रिएंट्स असतात, जे रक्त निर्मितीला मदत करतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यास हातभार लावतात. स्वीट पोटॅटो बीटा कॅरोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. यामुळे मुलांना दीर्घकाळ एनर्जी मिळते आणि डायजेस्ट करायला पण हेल्प मिळते. पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे हाडं आणि दात स्नायूंच्या वाढीस मदत होते. पोहा हलका असून त्यातून कार्बोहायड्रेट मिळतात, जे मुलांना रेग्युलर लाईफमध्ये खेळण्यासाठी, शिकण्यासाठी एनर्जी देतात. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे पिंक पॉवर स्माइल बाईट्स मुलांना नक्की आवडते. ही रेसिपी नंबर 2, सोया प्रोटीन पॉवर कटलेट. या रेसिपीचा मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे सोयाबीन. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन, आयरन, कॅल्शियम आणि फायबर असतं, ज्यामुळे मुलांच्या स्नायूच्या वाढीस, हाडांच्या विकासाला आणि पोट जास्त वेळ भरण्यासाठी मदत करतं. आणि कॅरेटमध्ये बीटा कॅरोटीन मिळतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी, वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स छान एकत्र करून छोटे कटलेट्स तयार करा आणि तुपात हलके शॅलो फ्राय करा. मुलांना पौष्टिक पदार्थ आवडतात, म्हणून त्यांना अशा अट्रॅक्टिव्ह आकारात चविष्ट पद्धतीने देणं हा एक सोपा उपाय ठरू शकतो. तिसरी रेसिपी म्हणजेच ज्वारी, भाकरी आणि होममेड पनीर भुर्जी. ज्वारीमध्ये फायबर असतात, त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते, पचायला मदत करते. जर डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो. ज्वारीमध्ये आयरन, मॅग्नेशियम आणि बी व्हायटमिन असल्यामुळे एनर्जी मिळते आणि मिनरल्स, व्हायटमिन्स पण मिळतात. या भाकरीसोबत आपण घरी बनवलेली पनीर भुर्जी दिली की प्रोटीन म्हणजे पनीर प्रोटीन कॅल्शियम रिच असतं, त्यामुळे मुलांच्या हाडाच्या, दाताच्या आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतं. आणि मटारमध्ये प्लांट प्रोटीन, फायबर आणि व्हायटमिन्स असतात, त्यामुळे ही रेसिपी मुलांना कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन, व्हेजिटेबल असा चांगला स्रोत आहे. चौथी रेसिपी आहे मिक्स मिलेट्स बनाना पॅनकेक. या रेसिपीमध्ये मिक्स मिलेट्स, फ्लॉवर, बनाना, आल्मंड्स, डेट्स आणि मिल्क वापरलेलं आहे. मिक्स मिलेट्स हे फायबर, आयरन आणि अनेक महत्त्वाच्या मिनरल्सचे चांगले स्रोत आहेत, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि शरीराला हळूहळू ऊर्जा मिळण्यास मदत होते. बनानामध्ये नैसर्गिक गोडवा आहे, पोटॅशियम आणि एनर्जी मिळते, त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज कमी पडते, म्हणजे घालायचीच नाही. आल्मंड्समध्ये हेल्दी फॅट्स, व्हायटमिन ई आणि प्रोटीन असतं, जे मेंदूच्या विकासासाठी, वाढीसाठी खूप बेनिफिशियल आहे. डेट्स नॅचरल स्वीटनर आणि डेट्समध्ये नॅचरल स्वीटनर आणि फायबर, आयरन असतं. मिल्कमधून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतं, जे हाडं आणि दाताच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. जर तुमचं बाळ मिल्क पित नसेल, गोदूला मिल्क आवडत नाही, म्हणून मी मिल्क वापरून अशा न्यू रेसिपीज ट्राय करते. हे सगळं एकत्र ब्लेंड करून मऊ बॅटर तयार करा आणि तुपात हलक्या आचेवर पॅनकेक शिजवा. बाहेरून सॉफ्ट आणि आतून फ्लफी असा हा पॅनकेक ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक्स किंवा लंच बॉक्ससाठी एक पौष्टिक आणि मुलांना आवडणारा पर्याय आहे. माझं हे बॅटर थोडं मऊ झालं आहे,
त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त त्याच्यामध्ये पीठ टाकून थोडंसं घट्ट करा, जेणेकरून ते प्रॉपर पॅनकेक निघेल आणि एका साईडने दोन्ही साईडने व्यवस्थित शिजेल. हे पॅनकेक गोदोला भयानक आवडले होते सिरियसली. न्यूट्रिशन दलिया लापसी. आता शेवटची आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये आपण दलिया, ब्रोकन व्हीट मिल्क, आल्मंड आणि गूळ वापरलेला आहे. दलिया हा फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे मुलांना दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि पचण्यासाठी उपयुक्त ठरतो. मिल्कमधून प्रोटीन, कॅल्शियम मिळतं, जे हाडं, दातं आणि मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे. आल्मंड्समध्ये हेल्दी फॅट्स, अगेन जे मी वरती 4थ्या रेसिपीमध्ये सांगितलं आहे तेच आल्मंडचा उपयोग. आणि जॅगरीमध्ये आयरन असतं, त्यामुळे शुगर वापरू नका जी जास्त प्रोसेस केलेली असते. त्याऐवजी आयरन गूळ वापरा किंवा खजूर वापरा. आणि मऊ स्वादिष्ट अशी पौष्टिक लॅप्सी जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, इवन जर तुम्ही वेट लॉसवर असाल, डाएट करत असाल, तरीही ही 5 रेसिपीज बेस्ट आहेत. ही रेसिपी ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक्स किंवा हलक्या जेवणासाठीही छान आहेत. वयोवृद्धांसाठी पण ह्या रेसिपी एकदम बेस्ट आहेत. घरच्या साध्या पदार्थांपासून बनवणारी ही लापसी चव आणि पोषण सुंदर समतोल देते. तर या होत्या 5 सोप्या आणि हेल्दीज रेसिपीज. लक्षात ठेवा, एखादा पदार्थ मुलाने नाकारला, प्रत्येक मुलाची आवडनिवड ही वेगळी असते. एखादा पदार्थ नाही आवडला, नाकारला म्हणून निराश होऊन जाऊ नका. तर ती एका वेगळ्या नव्या पद्धतीने बनवा किंवा नवीन प्रेझेंटेशन, आकार बदला आणि ट्राय करा. आता सुरभीसुद्धा सगळ्याच गोष्टी मी दाखवते प्लेटिंगमध्ये, तर ती खाते असं नाही. एखादी डिश तिला आवडत नाही तर ती नाही खात, फक्त ते थोडं कॅमेऱ्यामधून कट डाऊन होतं. सो पालकांनी अजिबात निराश होऊ नका. आणि हेल्दी खाणं म्हणजे महागडे इन्ग्रेडियंट किंवा फॅन्सी गोष्टी अजिबात नाही. आपल्या घरात, आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासूनच हेल्दीच रेसिपीज बनवता येतात. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा. यापैकी कोणती तुम्ही रेसिपी ट्राय करणार आहात ते नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आणि तुमच्या बाळाची, घरच्यांची, कुटुंबाची काळजी घ्या. हेल्दी राहा. बाय. लव यू.